हे गाईज गुड मॉर्निंग. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल का नक्की व्लॉग कशा संदर्भात आहे. तर आता आम्ही सगळे आलेलो आहे. हे यो जलतंय सगळ्यात पहिले याला बघून घ्या. त्याने एक शब्द वापरलाय तो मी असा नॅशनल टेलिव्हिजनवर नाही वापरू शकत, पण आता जाऊ द्या. तसल्या माणसाला इग्नोर करा तुम्ही. तर मला तुम्हाला सांगताना भरपूर आनंद होईल का आम्ही सगळे नातेवाईक आम्ही चाललो गोव्याला फिरायला. फोटो सेशन चालू आहे या ठिकाणी. अक्षय भाई कॅमेऱ्याच्या भूमिकेत, रॉनी भाई कॅमेऱ्याच्या भूमिकेत, मॉडेल आहे प्रसाद. तर जतीनला मी विचारू इच्छितो का तुम्हाला ट्रिपला काय काय विचारू. नाही मला प्रश्नच नाही याला विचारता. भाई हो माझा भाव आहे. कसं वाटतंय भाई तुला आपण चाललो गोव्याला. भाई भाई जलतंय भाई माझ्यावर. अक्षय भाई आहे. अक्षय भाई तुला कसं वाटतंय. बरं वाटतंय. भरपूर दिवसाचा स्वप्न आहे आपल्या पोरांचा. हो काजू आणू ठिकाणी काजू आणू. नारायण तुला काय वाटतंय आपण चाललोय. लगेच ग्रुपला टाकून दे म्हणजे काय स्टोरी ठेवायला मोकला. प्रसाद भाई कसं वाटतंय आपण कधी पोहोचू आपण आता. 5 तारखेला 5 वाजता डायरेक्ट राडा. गाडी जरा लेट आहे आमची. काही 1.5 तास लेट आहे वाटतं गाडी. थांबले आम्ही. वैतागली बरोबर भरपूर टाइम झालाय. नाश्ता घेऊन आलाय सागर. तर नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला लगेच. अजून आम्ही पनवेल स्टेशनलाच आहे. आमची ट्रेन होती 5:45ची. वाजलेत आता 8:30. तरी अजून आम्ही एकदम सुरुवातच अशी घाण झाली ना. आता काय म्हणते कसं होतं एवढं थोडं वैतागून बसलो. अंधारामध्ये आलतो तर उजेड झाला. सो सॅड. अजून पण आम्ही गाडीत काय बसलो नाही. एवढी बेकार ट्रेन आहे ना आमची. एवढा शेतीला आहे ना आम्हाला अजून आली नाही. आता काय 9:30 झालेत. कंटाळा आला म्हणून आता आलं आम्ही ओरिएंट मॉलच्या बाहेर आलं आहे. हे जतीन आहे, सागर आहे. जरा सुपर मार्केटमध्ये जातो पोरांना काहीतरी खायला घेतो आम्ही. लय बेकार सीन करून टाकला ट्रेनने. चला. सांग तर गेम तर सांग काय आहे हे. गेम काय आहे बाबा जेवढ्या जवळ पडेल ना कोणाचा. थांब साईडला. ए रॉनी गेम सांग. गेम सांग. मारला पाठ्यावर त्याने तुला. गेमच गेम सांग ना काय आहे. प्लॅन झाला. हे ठेवू नको. भाई गेमचा फॉर्मॅट असा आहे का यांच्या हातात एक कागदाचा प्लेन आहे आणि तो प्लेन हे उडवतील. सगळे उडवतील एका एका टायमाला. आणि ज्याचा जवळ प्लेन उडल ना त्याने कॉफीची पावडर खायची कच्ची. म्हणजे विदाऊट पाणी दूध वगैरे काय नसते. कॉफीची पावडर खायची. आता पहिला नारायण भाऊ ट्राय करतोय. रेडी रेडी फेकतोय. रेडी बाबा बाबा लयच लांब घालवला नारायण भाऊनी. जतीन भाई हरलाय या ठिकाणी. आता जतीन भाईला कॉफी चारणार आहे. कॉफी कॉफी दाखव. कॉफी दाखव रे भाई. नेसलेची कॉफी आहे. ए भाई शिव्या क्रॉप होणार नाही हो. कडू कडू कॉफी जतीन भाई. हा काकी
यास यास बघू 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 यहाँ पे दी एंड होते हुए यहाँ पे तो एंड जतिन भाई नवीन आहे हे चान्स होता यो नवीन गेम आहे नवीन गेम प्रत्येकाला एक एक चान्स भेटल लास्ट पर्यंत जो राहील त्यांनी परत कॉफी खायची नारायण भाऊ हारलाय खायची ए बसून बसून खायची ए ना खाईल खाईल तो खाईल 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 इकडे दाखवून का ए नको दोन्ही साईड नको डायरेक्ट ओपन कर कडू लागणार का तोंडाला त्याच्या या हा बसून खा हा तोंड बघू पाणी देऊ नका संपला खेळ खंडोबा बघू फोन बघू हा माणूस आहे ना हा दिसतोय तो हा पण आहे गोव्याला पण दिसणार नाही म्हणजे तो काला आहे थोडासा पण हा पण आहे गोव्याला तर म्हणजे आमच्या ट्रिप मध्ये आहे यो पण याचा जरा ऍडजस्ट झाला नाही यायला म्हणून पण तो येणार आहे संध्याकाळी 7ची त्याची बस आहे तो येणार आहे हा पण आहे म्हणजे उद्यापासून दिसेल तुम्हाला ब्लॉक मध्ये याच्या मामाचा पोरगा आहे तो फायनली आमची गाडी आले दिसत असेल 5ची ट्रेन आहे आले 11:30 वाजता खुशी घ्या आपला लगेज बिगेज घ्या चला फटाफट फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही सगळे पोरं आता बसलोय S1 मध्ये अर्धे आणि S2 मध्ये अर्धे जाम उशीर झालाय आता 12:30 वाजलेत ट्रेन काय अजून निघली नाही पण आम्ही बसले आमच्या सीटवर बसलोय आता अक्षय जेवणाची तयारी करतो जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला चिकन टेस्ट वाढली का तुझी पीस बघ भाई पीस बघ भाई पीस हे सागर पीस Two hours later. गुड मॉर्निंग बोलतोय गुड इव्हिनिंग संध्याकाळचे वाजलेत आत्ता
किती वाजलेत 5 आणि आम्ही आता अर्ध्या पण रस्त्यात पोचलो नाही. आमचा रॉनी बाईक पण आला आहे. अजून पोचायला आम्हाला भरपूर वेळ आहे. 8-1 वाजतील तरी 8 वाजतील ना 8-9 वाजतील. अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आम्ही. झोपलो होतो आम्ही. गाणे वगैरे लावले होते. काय ब्लॉग शूट केला नाही. जेवढा केला त्याच्यानंतर जेवढा भेटेल तेवढा फुटेज घेतो. फायनली पोचलो आता. उतरतय वाजले. फायनली सगळा प्रवास झाला आहे. आत्ता आलाय आम्ही आमच्या रूमवर आले. पहिले भरपूर लेट झाला. जिथं आम्ही 8 वाजता हॉटेलला येणार होतो तिथं आता आम्हाला वाजलेत 1 वाजलाय. म्हणजे आले आम्ही 12 वाजता पण आम्हाला वाजलाय 1 इथं. आत्ता आलो हॉटेलला. फ्रेश वगैरे झालोय सगळे. तर आता जेवतो. जेवून थोडा बाहेर जातो. कुठल्या बीच जवळ आहे आपली कलुंगड बीच नाही बागा बीच जवळ आमचं आता हॉटेल आहे. आता अर्धे पोरं झोपणार आहेत. जे झोपतील ते झोपतील. पण आम्ही अक्षय जतीन वगैरे आम्ही जाणार आहे बाहेर. बघू तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. गोवा जे बोलतात ना तसं काहीच नाही. आले तर वाटलं आम्हाला. घसा बसला आहे बोलून. गाणे आवाज निसा ओरडत होतो. घसा बसला आहे पूर्ण. जरा समजून घ्या. काय बोलशील अक्षय भाई? काय नाही का अपेक्षा रूम हा आमचा 3रा हॉटेल आहे इथं आल्यापासून. अपेक्षा म्हणजे ज्या पैशामध्ये आम्हाला हॉटेल भेटलाय एक नंबर हॉटेल भेटलाय कमी पैशामध्ये आम्हाला. ही रूम आहे आमची. अशी पद्धतशीर रूम आहे. बेड वगैरे बघून तुम्ही जर समजू शकता. दाखवतो मी तुम्हाला. एक सेकंड. अशी काहीतरी रूम आहे. ठीकठाक आहे. म्हणजे ज्या पैशात आम्हाला रूम भेटले ठीक आहे. आता आम्ही बाहेर जाणार आहे. बाहेर तुम्हाला फुटेज भेटला काय दाखवण्यासारखं असलं तर नक्कीच फुटेज घेतो. भेटतो तुम्हाला लवकरच. बाय. याचा इंट्रोडक्शन कर ओमकारचा. आज आपल्याला न्यू मेंबर जॉईन झालेला आहे. ओमकार गायकवाड भाऊ सकाळीच आलेला आहे आपल्याकडे. आणि आज भाऊचा काय आवाज ऐकायला भेटणार नाही. भाऊचा घसा बसलाय काल ओढून नंतर तुम्ही बघा ब्लॉग मध्ये का बसलाय. आणि आता आम्ही चाललोय पंजिमला कॉम्पिटिशन ओल्ड गोवा फिरायला. चलो. बसने चालल्यात आम्ही पंजिमला. पंजिमवरला आमची गाडी आहे. तेजसचा मित्र आहे कोणतरी. तिने आम्हाला गाडी अरेंज केले आणि आम्हाला म्हणजे आम्ही मोपड्यावरनच आमच्या मोपड्यावरच आम्ही 2 फॉरेनर घेऊन आले. हे बघा अशा प्रकारे काय आमचे फॉरेनर आहेत या समजून घ्या त्यांना. Get on my head. 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 Get on my head.
काकांनी आम्हाला मस्त पॅकेजमध्ये म्हणून दिले 15,000च्या पॅकेजमध्ये आम्ही 12 जण अख्खा गोवा फिरणार. तर आम्ही मस्त डॉल्फिनला खायला देणार. फायनली गाडी आलेली आहे आता. विंगर आले, विंगर नाव आहे गाडीचा आणि सगळे बसले त्या गाडीमध्ये. पण आम्ही आता आमच्या पॅकेज मध्ये आहे इथे गाडी वगैरे आम्ही स्टार्ट करतोय. दाखवतो तुम्हाला आता असं काय आहे पुढं. मीरामार बीचला आलो आम्ही येतात ना. डॉल्फिन राईड बघायला चाललंय. 1-1.5 तासाचा शो आहे आता. यो कॅमेऱ्यामध्ये लाजतो निसता. बोल काहीतरी. डॉल्फिन राईडसाठी आम्ही बोटमध्ये बसलोय आता. एक 5-10 मिनिटात बोट चालू होणार आहे आणि आम्ही करणार आहे आता. काय करणार आहे आपण? डॉल्फिन राईड. काय करणार आहे? डॉल्फिन राईड. बोल तिथे. डॉल्फिन राईड करणार. कोण कमी आहे रे? लेफ्ट साइड में देखो पूरा अरेबियन सी अरब सागर है. ध्यान में रखो कोई पानी में जम नहीं करने का, कोई वेस्ट पानी में नहीं उड़ाने का. आगे पीछे डस्टबिन है, डस्टबिन यूज करो. और बाई चांस किसी ने जंप किया तो 10,000 रुपया फाइन है. बच गया तो, नहीं तो देने का जरूरत नहीं है. और बोर्ड में आया तो सब लोगों ने इंजॉयमेंट करने का, ऐसा बैठ करने का. सब लोग खड़ा रह के टास होना मांगता है. और किसी को अरे मराठी गाणं लावा. कोण पाडायचे भीती बस. कुठं चाललोय रे आपण? दोनापोला. कुठं? दोनापोला. काय
Get on my head. फायनली आम्ही आता चाललोय क्रूजवर. हा हो बोले काहीतरी बोल. सांगू आपला कमी येतं ना, आपला जास्तीचा बजेट. नाव में सॉरी नाव में अरे क्या भाई यार. डीजे यूट्यूब से सॉरी यार, क्रूज ऐसे में, तो हर एक क्रूज में, मोबाइल यूट्यूब पे सीधा हर क्रूज प्रकार के में। कंटेंट में गाने सुन सकते हैं. ओके, गाने वाले सब गाने रहे, लेकिन सबकी कोई ना कोई स्टेट का होगा. धमाल करके मजा करेंगे. ऑलराइट. और बात की संपले बाकी सगळ्यांच्या फोनचे चार्जिंग संपले. आता आम्ही हे
काय ना सांगू शकत. बाय.